नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। झटपट बनणारी आंबाड्याची भाजी आपण आज इथे पाहणार आहोत। चवीला अतिशय अप्रतिम लागते, त्याचप्रमाणे अशी एकजीव अशी ही भाजी होते, तर भाकरीसोबत ही भाजी अतिशय सुंदर लागते। तर सुरुवात करूयात। इथे बघू शकता आंबाड्याची छोटी छोटी कोवळी पाने घेतलेली आहेत, स्वच्छ भाजी निवडून घेतलेली आहे आणि थोडेसे जे आहेत ती पालकाची पाने ॲड केलेली आहेत। तर पालक आणि आंबाड्याची करून पहा, स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ते 1 वाटी हरभऱ्याची डाळ भिजत ठेवली होती, ती पण कुकरच्या एका डब्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि इथे अर्धी वाटी शेंगदाणे पण भिजवलेले आहेत, ते पण त्याच्यामध्येच ॲड केलेले आहेत। आणि हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे। तर बघू शकता ही जी पालकाची पाने आहेत ही स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर व्यवस्थित पाणी निथळू दिलेलं आहे। पाणी व्यवस्थित निघाल्यानंतरच पालकाची जी पाने आहेत ती व्यवस्थित अशी बारीक चिरून घेतलेली आहेत। आणि इथे आंबाड्याची जी बघू शकता आंबाड्याची पाने आहेत ती पण मी व्यवस्थित अशी चिरून घेणार आहे। तर तुम्हाला नुसता आंबाड्याची करायची असेल तरी हरकत नाही, पण माझ्याकडे थोडा पालक होता त्यामुळे मी यामध्ये ॲड केलेला आहे। तर ही भाजी चवीला अतिशय छान अशी लागते। तर ही बारीक चिरून का घ्यायची, जेणेकरून याला पटकन आपल्याला हाटता यावं आणि एकजीव अशी व्हावी, म्हणून याला व्यवस्थित असं बारीक चिरून घेतलेलं आहे। तर कुकरच्या डब्यामध्ये ही पाने व्यवस्थित अशी आपल्याला आंबाड्याची भाजी ॲड करून घ्यायची आहे आणि आपल्याला पुरेसे इतपत पाणी घालून घेतलेलं आहे, इथे मी अर्धा ग्लास। तर कुकरला लावून घेणार आहे, 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। तर कुकर आपल्याला व्यवस्थित असा लावून घ्यायचा आणि जी तिसरी शिट्टी होती ती मंद गॅसवर करून घेतलेली आहे, जेणेकरून ही भाजी छान शिजावी। तर कुकर झालेलं आहे आपलं आणि त्यानंतर बघू शकता भाजी छान शिजलेली आहे आणि बघू शकता शेंगदाणे आणि डाळ भिजवल्यामुळे ह्या गोष्टी पटकन शिजतात। तर इथे जे वरचं पाणी आहे ते मी पूर्ण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे। तर पटकन हाटता यावं म्हणून आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे। तर ही बघू शकता ही जी आंबाड्याची पाने आहेत ती व्यवस्थित शिजल्यानंतर याचं पाणी मी एका भांड्यात काढलेलं आहे आणि आपल्याला व्यवस्थित हटवून घ्यायचं आहे। तुम्ही पळीच्या साहाय्याने हटलं तरी हरकत नाही। तर बघू शकता व्यवस्थित अशा पद्धतीने याला एकजीव करून घ्यायचं आहे। ऑलरेडी बारीक चिरल्यामुळे ही पटकन अशी एकजीव होते, पण बघू शकता अशाच पद्धतीने याला एकजीव करायचं आहे। आणि ही जी हरभऱ्याची डाळ आहे ही भिजवल्यामुळे अशी पटकन शिजलेली आहे, तर हलकीशी ओबडधोबड राहिली तरी हरकत नाही, म्हणजे पूर्णच मिक्स करायची गरज नाही। बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही ही हरभऱ्याची डाळ अशी घोटून घ्यायची आहे, जेणेकरून अशी भाजी एकजीव होईल। तर हे जे जिन्नस आहेत ते मी या भाजीमध्ये ॲड करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने भाजी, डाळ आणि शेंगदाणे हे व्यवस्थित पद्धतीने यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत। तर यामध्ये आपल्याला बघू शकता मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे। हिरवी मिरची, लसणाच्या पाकळ्या, थोडी कोथिंबीरीची देठं आणि 2 कढीपत्त्याची पाने वाटून घ्यायचे आहेत। आणि इथे 1 चमचा बेसन पीठ घातलेलं आहे। चवीनुसार या भाजीमध्ये मीठ ॲड केलेलं आहे आणि बघू शकता अर्धा चमचा गूळ घेतलेला आहे, ऑप्शनल आहे, पण गुळाने अधिक छान टेस्ट येते। तर बघू शकता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मगाशी वाटण केलेलं साईडला ठेवलेलं आहे, त्याचा आपल्याला फोडणीत वापर करायचा आहे। आणि इथे बघू शकता यामध्ये जे मगाशी काढलेलं पाणी आहे भाजीचं ते टाकून न देता याच्यामध्येच याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व जीवनसत्व टिकून राहावी। बघू शकता एक भांडं गरम करून घेतलेलं आहे गॅसवर आणि तेल ॲड करून घेतलेलं आहे। तर इथे 1 चमचा आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे छोटा, आणि अर्धा चमचा आपल्याला जिरं वापरलेले आहेत। इथे मी हिंग वापरलेला आहे आणि हे जे लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची देठ आणि कढीपत्त्याची 2 पाने घेतली होती मगाचं वाटण, ते व्यवस्थित पद्धतीने आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायचं आणि छान याला होऊ द्यायचं आहे आपल्याला। तर बघू शकता चांगलं परतून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये नंतरच भाजी ॲड करून घ्यायचं आहे, पण याला छान लालसर असं परतू द्यायचं आहे, जेणेकरून सगळ्या गोष्टींचा कच्चेपणा दूर होईल, हिरवी मिरची आणि लसणाचा। अशा पद्धतीने हळद ॲड करून घेतलेली आहे अर्धा चमचा आणि व्यवस्थित ही मिक्स करून घेतलेली आहे हळदसुद्धा। तर इथं तेलाचा कमी वापर केला आहे, तुम्हाला थोडा जास्त वापर करायचा तरी हरकत नाही। तर अशा पद्धतीने क्रिस्पी अशी छान अशी फोडणी झालेली आहे, लसूण छान तळलेला आहे आणि मगाशी मिक्स केलं होतं डब्यामध्ये जी भाजी आहे ती मी यामध्ये ॲड करून घेणार आहे फोडणीमध्ये।
व्यवस्थित पद्धतीने ही जी भाजी आहे ती यामध्ये ॲड करून घेतलेली आहे आणि छान अशी आपल्याला याला आता छान उकळी शिजू द्यायचं आहे. फक्त 1च चमचा डाळीचं पीठ ॲड केलेलं आहे, जेणेकरून भाजी वेगळी आणि डाळ वेगळी होऊ नये म्हणून. तर बघू शकता याला छान अशी उकळी आलेली आहे 5 ते 6 मिनिटांनी. तर खूप सुंदर अशी भाजी शिजलेली आहे. ही भाजी जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही, अशा पद्धतीची असते. तुम्ही भातावर घेऊन खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता किंवा पोळीसोबतही खाऊ शकता. भाजी छान शिजलेली आहे. आता आपल्याला यावर छान तडका द्यायचा आहे. लसूण बघू शकता छान असा बारीक कापून घेतलेला आहे आणि तेलामध्ये लसूण घातल्यानंतर थोडे जिरे ॲड केलेले आहेत. इथे मी बघू शकता हिंग ॲड केलेला आहे. इथे बघू शकता इथे लाल बेडगी मिरची आहे, त्यामुळे चव भाजीला अधिकच छान लागेल. लसणाचा मात्र जास्त वापर करायचा आहे, जेणेकरून भाजी खूप छान लागते. आपण वाटणामध्ये पण लसूण ॲड केलेला आहे, पण वरून लसणाची फोडणी अधिकच छान लागते. अर्धा चमचा इथे मी हळद ॲड केलेली आहे आणि 1च चमचा इथे लाल तिखट ॲड केलेलं आहे. आणि ही जी फोडणी आहे खमंग असलेली ही व्यवस्थित होऊ दिलेली आहे. तिखट न करपता पटकन आपल्याला ही फोडणी यावर घालून घ्यायची आहे. तर ही भाजी सगळी बघू शकता इथे काढून घेतलेली आहे आणि वरून छान लसणाचा तडका यावर दिलेला आहे. तर एकजीव अशी एकसंध भाजी आपली तयार झालेली आहे. अशी भाजीची पाने वेगळी आणि डाळ वेगळी झालेली नाही. तर अशा पद्धतीने ही सुंदर अशी दिसणारी भाजी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला सगळ्यांना आवडेल. अतिशय सोप्या पद्धतीने बनवलेली आहे आणि चवीला तर खूप अप्रतिम लागते. तर ही जर रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओसह भेटू. बाय.